नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना आता 100% घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजनेसाठी आता अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांचे घरकुल लवकरच मंजूर केले जाणार आहेत। तर याआधी घरकुल योजनेअंतर्गत जे अनुदान दिले जात होते ते 1,20,000 ते 1,30,000 या पद्धतीने यापूर्वी दिले जात होते। पण आता या अनुदानामध्ये वाढ करून 2,10,000 रुपये एवढे अनुदान करण्यात आलेले आहे। तर जे लाभार्थी आता नव्याने अर्ज करतील किंवा ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे पण त्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेलं नाही अशा सर्व लाभार्थ्यांना 2,10,000 रुपये एवढे वाढीव अनुदान आता दिलं जाणार आहे। आणि आता PM आवास योजनेअंतर्गत म्हणजेच घरकुल योजनेअंतर्गत 10 लाख नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि यापूर्वी जवळपास 33 लाख घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे। तर या संदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून एक लेटर पाठवण्यात आलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की याआधी किती घरकुल मंजूर होते, नवीन किती घरकुल मंजूर करण्यात आले आणि आता एकूण किती घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्वी जे घरकुल मंजूर करण्यात आलेले होते त्या घरकुलांची एकूण संख्या 33,40,872 एवढी होती आणि आता यामध्ये वाढ करून 10,29,957 एवढे घरकुल नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत। तर आता एकूण 2025-26 वर्षासाठी 44,70,829 एवढे घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही अजूनही घरकुल योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करून घ्या। 100% सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।